नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी 2021 पासूनचा पीक विमा वाटपासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी या ठिकाणी पहा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। 2021 पासूनचा पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांना आता वाटप करण्यात येणार आहे आणि या संदर्भातली मंजुरी देखील मिळालेली आहे। आपण ऑफिशियल शासन निर्णय जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। शेतकरी बांधवांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या कृषीच्या योजना, त्यामध्ये PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, त्याचबरोबर पीक विमा संदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया पीक विमा 2021 पासूनच्या वाटपासंदर्भातली माहिती। या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल साईटवरती आपल्याला या पीक विम्यासंदर्भात लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। पाहू शकता, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पीक विमा 2022 व रब्बी पीक विमा 2022-23 मधील 110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय विमा कंपनीला अदा करण्याची दायित्व रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। वितरित करण्यासंदर्भातला हा ऑफिशियल शासन निर्णय आहे। रक्कम पाहू शकता, 18,58,80,947 इतकी रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या माध्यमातून 30 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। अशाच पद्धतीने 2021 पासूनचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक शासन निर्णयामध्ये एक वेगवेगळी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। आपण ते शासन निर्णय पाहूया। तर पहा, हा देखील 30 मार्चचा शासन निर्णय आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2022 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरता एकूण रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। या ठिकाणी 1,42,296 इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यात येणार आहे। 30 मार्चचाच हा शासन निर्णय आहे। त्यानंतरचा तिसरा शासन निर्णय पहा। या शासन निर्णयामध्ये 2021-22 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदान वाटप करण्यासंदर्भातली इथं रक्कम आहे आणि मंजुरी मिळालेली आहे। त्याचबरोबर ही रक्कम जी आहे ती आता वितरित करण्यात येणार आहे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। अशा पद्धतीने 2021 पासूनचा हा पीक विमा आता लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी पहा, 30 मार्च रोजी एक वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि या शासन निर्णयानुसार 2021 पासूनचा पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांना आता अदा करण्यात येणार आहे। वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी। रब्बी हंगाम 2022-23 मधील सुद्धा उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाचा जो हिस्सा होता त्या संदर्भातली देखील रक्कम इथं मंजूर करण्यात आलेली आहे। 36,94,858 इतका निधी आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीकरता आयुक्तालय स्तरावर उघडलेल्या बँक खात्यामधील शिल्लक रकमेतून संबंधित पीक विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपन्यास उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे। पाहू शकता, जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं होतं, 2021 पासूनचा हा पीक विमा आहे। 30 मार्चचा आणखीन एक शासन निर्णय आपण स्क्रीनवर पाहत आहोत। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरता एकूण रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। 12,70,677 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे 30 मार्चचा। तर अशा पद्धतीने वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि 2021 पासूनचा पीक विमा आता लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा,
30 मार्चला वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. अशाच शेतकरी बांधवांसाठी ऑफिशियल अपडेट शेती योजनांच्या असो किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा जो पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, हा आता लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. कारण पहा, बऱ्याच दिवसापासून ही पीक विम्याची रक्कम रखडलेली होती. काही लाभार्थ्यांना मिळत होती, काही लाभार्थ्यांना मिळत नव्हती. परंतु आता 2021 पासूनचा जो पीक विमा आहे तो मिळणार आहे लाभार्थी शेतकऱ्यांना आणि ही वितरण लवकरच सुरू होईल. जसं वितरण सुरू होईल तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे जसं सुरुवातीला सांगितलेलं आहे, सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.